प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा. गॉड ब्लेस यू. विलापगीत पुस्तक. लेखक विलापगीतचा लेखक पुस्तकात निनावीच राहतो. यहुदी आणि ख्रिस्ती परंपरा दोन्हीने इरम्यासाठी लेखकत्वाचा दावा केला आहे. पुस्तकाचा लेखक यरुशलेमचा नाश करण्याच्या परिणामांविषयी साक्ष देतो. तो आक्रमणाचा स्वतः साक्षीदार आहे असे दिसते. विलापगीत 1 अध्याय 13 ते 15 वचन. यिर्मया दोन्ही घटनांसाठी उपस्थित होता. यहुदाने देवाविरुद्ध बंडखोरपणा केला आणि त्याच्याबरोबर त्याचा करार मोडला. देवाने आपल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी बाबेलच्या लोकांचा वापर करून प्रतिसाद दिला. पुस्तकात वर्णन केलेल्या मोठ्या दुःखाच्या कारणास्तव अध्याय 3 आशेचा एक आश्वासन देतो. यिर्मया देवाच्या चांगुलपणाची आठवण करतो. तो देवाच्या विश्वासातून सत्यतेच्या सहाय्यात सांत्वन देतो आणि आपल्या पाठकांना परमेश्वराच्या करुणा आणि कधी न संपणाऱ्या प्रेमाबद्दल सांगत असतो. तारीख आणि लिखित स्थान. साधारण इसवी सन पूर्व 586 584. प्राप्तकर्ता इब्री लोक निघून गेले आणि इस्रायल आणि सर्व पवित्र शास्त्राच्या वाचकांमध्ये परत आले. हेतू पाप हे राष्ट्रीय आणि वैयक्तिक दोन्हींना परिणामकारक आहेत. देव लोकांना आणि परिस्थिती आपल्या अन्यायांना परत आणण्यासाठी वाद्याप्रमाणेच वापरतो. आशा फक्त देवामध्ये पसरते. फक्त जसे देवाने यहुद्यांना बंदिवासात सोडलेल्यांपैकी एकाचा बचाव केला, ज्यामुळे त्याने त्याचा पुत्र येशू याच्या रूपात तारणहार दिला. पाप अनंत काळचा मृत्यू आणते, पण देव तारणाच्या योजनेद्वारे अनंत काळचे जीवन देतो. विलापगीत पुस्तकातून स्पष्ट होते की पाप आणि बंडखोरपणामुळे देवाचा क्रोध ओतला जाऊ शकतो. 1 अध्याय 8 आणि 9 वचन. 4 अध्याय 13 वचन. 5 अध्याय 16 वचन. विषय विलाप. रूपरेषा. 1 यिर्मयाचा यरुशलेमेसाठी शोक. 1 अध्याय 1 वचन ते 22 वचन पर्यंत. 2 पापावर देवाचा क्रोध. 2 अध्याय 1 ते 22 वचन पर्यंत. 3 देव कधीही त्याच्या लोकांना सोडून देत नाही. 3 अध्याय 1 ते 66 वचन. 4 यरुशलेमचे वैभव गमावले जाणे. 4 अध्याय 1 ते 22 वचन पर्यंत. 5 यिर्मयाची लोकांसाठी मध्यस्थी. 5 अध्याय 1 ते 22 वचन पर्यंत.